एक पायाला भिंगरी बांधून आम्ही समाजामध्ये फिरत होतो. पण काँग्रेस नंतर भाजपमध्ये आला तर भाजपमध्ये आपलं मन रमतंय का आणि काँग्रेस आणि भाजपच्या विचारसरणीमध्ये काय फरक? लपवायसाठी हा केलेला आरोप आहे, बाकी काय. आणि समोर कोण आहे ह्याची फिकीर करायची नसते राजकारणामध्ये. मोठमोठे आयराव मायराव असतात, तुमची निष्क्रियता लपवण्यासाठी तुम्ही ते आरोप करताय. वास्तविक पाहता ही सगळी मोठी मंडळी आहेत, कारखानदार मंडळी आहेत. आम्ही हा आरोप करायला पाहिजे जो ते आरोप करतायत धनशक्तीचा. कारण का धनाढ्य कोण आहेत, आमच्याकडे काय आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या संदर्भात माझा दावा आहे का, तर निश्चित असणार. पराभूत झालेल्या माणसानं पराभवसुद्धा दिलखुलासपणे स्वीकारायला पाहिजे. कुणाचा कारखाना आहे म्हणून त्याला आपण आमदार करायचा का? ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्या विद्यमान आमदारांनी सगळे षडयंत्र सगळे हातखंडे अवलंबलेले होते. उमेदवारी मागायची नसते. उमेदवारी जनतेतनं तिची स्पंदनं जी आहेत किंवा तिचे तरंग जे आहेत ते जनतेतनं उमटायला लागतात. आणि माझं प्रामाणिक मत आहे, मी जी सेवा 27 वर्ष केलेली आहे लोकांना सुद्धा माहीत आहे ना. आणि माझे जे वरिष्ठ नेते आहेत जे निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर मी असणार. त्यांचा जो पराभव झालेला आहे, उद्या जर आम्हाला ईश्वराच्या कृपेनं जनतेच्या आशीर्वादानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली, निश्चित आम्ही वेळ देणार आहे. आपल्यासोबत आत्ता हातकणंगले मतदारसंघाचे धैर्यशील मानेंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेले माननीय सतेज देशमुख भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हातकणंगले मतदारसंघामध्ये धैर्यशील मानेंचा जो विजय तिसरी त्यांनी खेचून आणला याचं रहस्य काय आहे. कारण जेव्हा सोशल मीडियाने जो एक्झिट पोल दाखवला त्या एक्झिट पोलमध्ये धैर्यशील माने पिछाडीवर होते, पण त्यांनी इतक्या मोठ्या फरकाने विजय खेचून आणलेला आहे. तर नेमकं त्याचं रहस्य काय आणि अजून बऱ्याचशाच गोष्टीचा आपण उलगडा भाऊंच्याकडून करून घेणार आहे. भाऊ नमस्ते. नमस्ते. एव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पहिल्यांदा आपलं अभिनंदन की आपण एवढा मोठा विजयश्री खेचून आणलेला आहे. नेमकं रहस्य काय आणि आपली पहिली प्रतिक्रिया? रहस्य म्हणजे एकच आहे की भाजप आणि महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघटित होऊन ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आपल्या नेत्यांनी जो आपल्यावर विश्वास टाकलेला आहे तो सार्थ ठरवायचा आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांना एक अशा पद्धतीचा जनाधार द्यायचा आहे की ज्या माध्यमातून त्यांना जे चांगल्या पद्धतीची अधिक जोरानं कामं करायची आहेत ती करण्यासाठी त्यांना बळ द्यावं हा एकमेव हेतू घेऊन प्रेरित होऊन आम्ही सगळ्या मंडळींनी गेली 1.5 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाच्या तर प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याचं, आमच्या शक्तीप्रमुखांचं, आमच्या सुपर वॉरियर्सचं, त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या बूथ प्रमुखांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जवळजवळ 16,000 आमचे अशा पद्धतीचे जे संघटित कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा हा विजय असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. भाऊ आपण आता इतक्या मोठ्या पद्धतीने सांगितलं आहे. पण पहिला प्रश्न आमचा की आपण काँग्रेस नंतर भाजपमध्ये आला तर भाजपमध्ये आपलं मन रमतंय का आणि काँग्रेस आणि भाजपच्या विचारसरणीमध्ये काय फरक? एक आहे की दोन्ही पक्ष हे शेवटी राष्ट्राच्या असणाऱ्या वेगवेगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे वेगवेगळे विचार आहेत. भारतीय जनता पक्षाचा एक मी जो बघितलेला जो एक सगळ्यात वेगळा पैलू जो आहे तो म्हणजे इथं केडर आहे. ही केडर बेस्ड पार्टी आहे. आणि काँग्रेस पक्ष ही मास बेस्ड पार्टी होती. केडर बेस्ड पार्टी जी असती ती अशी रचना करते आणि ती रचना करून त्या रचनेवरती मग त्यांच्या असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे जे विचाराचे जे काही धागे असतात ते धागे ओवायला चालू करते. आज तुम्ही विचार करा की जवळजवळ 40% जनाधार हा देशामध्ये भारतीय जनता पक्षानं निर्माण केलेला आहे. हे कशाचं फलित आहे? हे फलित फक्त केडरचं आहे. केडर जर त्यांनी निर्माण केलेलं आहे त्या केडरच्या जीवावरती आज या निमित्तानं भारतीय जनता पक्ष हा तिसऱ्या वेळेस म्हणजे तसं बघितले तर एक ऐतिहासिक अशा पद्धतीची ही निवडणूक झाली. यामध्ये जरी काही कारणानं उत्तर प्रदेश किंवा अन्य ठिकाणी आमचा थोडासा सीट्स आमच्या पुढं मागे झाल्या असल्या तरी पण निर्विवाद NDAला म्हणजे जी प्री पोल अलायन्स होतं आमची म्हणजे निवडणुकीच्या अगोदरचं आमची जी गठबंधन होतं NDAला आम्हाला तिथं आघाडी मिळालेली आहे. सत्ता आमची स्थापन होते. ह्याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष केडर बेस्ड असल्यामुळं ही तिसरी टर्म आम्हाला आणि मोदी साहेबांचं नेतृत्व त्यांची असणारी जगामधली लोकप्रियता देशामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं कामं केलेली आहेत ही आपण नाकारू शकत नाही. आज शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना असेल, मोफत धान्य असेल, वेगवेगळे असणारे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स असतील. आपल्या सांगली जिल्ह्यामधनं जवळजवळ 4 नॅशनल हायवेज जात आहेत.
आपला जो सांगली ते पेठचा जो रस्ता आहे की ज्याच्या संदर्भात अनेक वेळा कवित्व रगलं, 850 कोटी रुपये त्यासाठी आपल्या केंद्राच्या सरकारने, मोदी साहेबांनी आणखीन गडकरी साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याचाच परिपाक आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं अफवा फार पसरवल्या गेल्या. वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांच्या संदर्भात वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं एक सूत्रबद्ध अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं गेलं. पण ह्या सगळ्या षडयंत्राला आपल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिंदेसाहेबांच्या नेतृत्व मान्य करून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या सगळ्या असणाऱ्या मनसुब्यांना उधळून लावलं आणि एक चांगला उमेदवार धैर्यशील मानेंच्या रूपानं नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीला पाठवला. पहिल्यांदा ज्यावेळेला लोकसभेची निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळेला धैर्यशील मानेंच्या नावाबद्दल भाजपमधून सुद्धा विरोध दाखवला जात होता किंवा शिंदे गटातून काही ठिकाणचा विरोध होता. पण त्यांच्यावर असा एक आरोप होता की त्यांनी गावामध्ये कुठं प्रवेश केला नाही किंवा गावामध्ये लोकांना गाठी त्यांच्या कुठंतरी दुर्लभ झाल्या. त्यामुळे त्याला पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण तयार झालं. असं असून सुद्धा आपण एवढा विजय खेचून आणला, याचं रहस्य आपण केलेल्या वेगळ्या पद्धतीने जी कामं केली, म्हणजे लोकांमध्ये पोहोचण्याचे सातत्य ठेवलं, लोकांच्या विकास कामांची केलेली मोदी साहेबांची कामं लोकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आपण. तर नेमकं आपण हे सगळं पुसून काढण्याचा प्रयत्न कसा केला? त्यांची माने साहेबांच्यावर जो ठपका होता तो पुसून काढण्याचा प्रयत्न कसा केला? नाही, सोपी बाब आहे. एक म्हणजे मी मगाशी आपल्याला बोललो त्या पद्धतीनं केडर, संघटना, सुसंवाद आणि अत्यंत म्हणजे जोरकसपणे जी विकासात्मक कामं आहेत, जी वैयक्तिक विकासाची कामं आहेत, लाभार्थ्यांना झालेली जी मदत आहे, ती लाभार्थ्यांना झालेली मदत आहे ती आम्ही एक आमचं प्रोग्रॅम म्हणून, एक कार्यक्रम म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमचे जे सर्व सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांनी गेले 1.25 वर्ष झालं एक पायाला भिंगरी बांधून आम्ही समाजामध्ये फिरत होतो. तुम्ही बघितलं असेल, हा लोकसभा मतदारसंघ हा ज्यावेळेस महायुतीच्या रूपानं मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आला होता, त्यानंतर बरंच स्थित्यांतर झालं. स्थित्यांतर पहिलं असं की महायुतीला विधानसभेचा जनाधार मिळाला, मॅन्डेट होता तो महायुतीला होता की बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी जी महायुती परत ती सत्तेमध्ये यावी अशा पद्धतीचा मॅन्डेट होता. उद्धव ठाकरेंनी अचानक युटर्न घेतला आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलल्यानंतर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे जे सर्व विचार करणारे जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी ठरवलं की बाबा ही सगळे मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघामध्ये आपण आपल्या मंत्र्यांना पाठवू. पहिले बघेल साहेब आले, त्यांचं आम्ही चांगल्या पद्धतीनं इथं संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं. त्यानंतरच्या काळामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया साहेब इथं 2-3 वेळा येऊन गेले. संपूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लाभार्थी संपर्क कार्यक्रम आम्ही घेतला. मेरी माटी मेरा देश हा आपण कार्यक्रम घेतला. चलो गाव अभियान आम्ही घेतलं. त्यानंतर व्यापक संपर्काची मोहीम म्हणून आम्ही जे सुपर वॉरियर्स नेमले होते, बूथ प्रमुख नेमले होते, आमचे असणारे सर्व शक्ती प्रमुख होते, त्या शक्ती प्रमुखांचं समुपदेशन आम्ही केलं. चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथं आले. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मला वाटते असंख्य अगणित VC आमच्या ह्या सर्व बूथ प्रमुखांच्याबरोबर, आमच्या मंडलाध्यक्षांच्याबरोबर झाल्या आणि त्यामुळं कार्यकर्ता हा चार्ज्ड होता. फक्त कसं झालं होतं, एक नरेटिव्ह सेट झाला होता की आमचे जे विद्यमान खासदार झालेले आहेत त्यांच्या बाबतीत की बाबा ते संपर्क ठेवू शकलेले नाहीत किंवा ह्या गावामध्ये पोचू शकले नाहीत. हा नरेटिव्ह कोणाचा होता? हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार गट किंवा अन्य असणारे शिवसेने, उभाटा सेनेची जी काही मंडळी होती त्यांनी तो नरेटिव्ह सेट केला होता. पण मला तुम्ही सांगा, 750 गावांचं आपला लोकसभा मतदारसंघ असतो. या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी कुणीही जरी ठरवलं तरी प्रत्येक गावामध्ये 2-2 वेळा 5 वर्षात जाऊ शकत नाही. तुम्हाला 150-200 दिवस तर तुम्हाला ज्यावेळेस सेशन असतं त्यावेळेस सेशनमध्ये कंपल्सरी हजेरी असते. हे समजून घ्यायला पाहिजे. हे सगळे मुद्दे आम्ही पटवून दिले आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सांगितलं, धैर्यशील माने हे नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या रूपानं एक कणखर नेतृत्व जगामध्ये जर असं आहे, आपल्या देशाकडे कोण वाकड्या नजरेनं का बघत नाही आज? त्याचं कारण आहे की तुमच्या देशामध्ये लोकशाहीच्या मार्फत एक कणखर नेता तुम्ही नेतृत्व करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळं आपल्या देशाकडं चीन असेल, पाकिस्तान असेल, अन्य असणारे आपले जे सहकारी स्पर्धक देश आहेत ते आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघत नाहीत. म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा जो नरेटिव्ह किंवा अजेंडा तयार केला
त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि आपण ही निवडणूक मला वाटते अनेक लोकांनी आश्चर्यचकित झालेले आहेत. काही आमचे विरोधक आहेत त्यांनी म्हणजे अक्षरशः असे मनसुबे केले होते की काही लोकांनी अगोदर फटाकेसुद्धा उडवले होते, गुलालाची पण उधळण झाली होती. पण 5 वाजल्यानंतर सगळं जे असणारं गढूळ पाणी आहे ते सवळ झालं आणि धैर्यशील मानेंचा विजय 6:30 वाजता झाला. आणि ह्यातनं खऱ्या अर्थानं आम्हा सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या परिश्रमाचं चीज झालं असं म्हणलं तर काय वावगं ठरणार. ज्यावेळेला लोकसभेचे वारू व्हावं लागलं त्यावेळेला उभाटा गटाचे जे आता उमेदवार होते ते त्यांचं घोषित होणं बाकी होतं. शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाली. पण ज्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांच्याबरोबर मातब्बर लोक होती. मग आपल्याला तो विश्वास होता का की धैर्यशील माने निवडून येणार, का तुम्हाला आश्चर्यजनक हा निकाल आहे? आम्ही परत सांगतो तुम्हाला, आमचं कवायतीचं सैन्य आहे हे लक्षात घ्या. आम्हाला आज वाटलं म्हणून आम्ही निवडणुकीच्या मैदानात नव्हतं. 1.25 वर्षापासून आमची ह्या निवडणुकीच्या संदर्भातली तयारी चालू होती. आम्ही जवळजवळ 4 ते 5 सर्वे केले होते. त्यामध्ये 35 ते 36% दरम्यान आम्हा असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आमचा जनाधार तयार झाला होता त्या काळात. आणि नंतरच्या काळामध्ये अधिक जोरकसपणे आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न केले. 40%च्या वरती आमचा जनाधार गेला. धैर्यशील माने लिहिल्या निवडून आले. हे शेवटी अरिथमेटिक आहे, हे सगळं बीजगणित आहे. आणि समोर कोण आहे ह्याची फिकीर करायची नसते राजकारणामध्ये. मोठमोठे आयराव मायराव असतात, मोठमोठे नेते आहेत, पण त्यांची जर समजा तुम्ही त्यांच्या असणाऱ्या एकंदरीत योगदानाची किंवा त्यांच्या असणाऱ्या पदाची आपण जर समजा मोजदाद राजकारणात केली तर मग राजकारणामध्ये आपल्याला योग्य पद्धतीचे आपल्या सोयीचे राजकीय निर्णय घेता येत नाहीत. आणि म्हणून हे तर विद्यमान आमदार होते, माजी आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. आणि तुम्हाला सगळ्यांना मला विनम्रपणानं सांगावं असं वाटतं, आमच्या शिवदरी शेजारचेच उभाटा गटाचे उमेदवार होते, त्यांनीसुद्धा विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या पिताश्रींनी विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. एका मोठ्या सहकारी संस्थेमध्ये विश्वास कारखान्यामध्ये त्यांचे पिताश्री उपाध्यक्ष आहेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांचासुद्धा मोठा जनाधार होता. ह्या सगळ्याला छेद देऊन आपण यशस्वी खेचलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती किती नियोजन पद्धतीनं सूक्ष्मपणानं ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा कार्यकर्ता राबला असेल. विरोधकांनी ज्या वेळेला आकडेवारी केली, त्याचं ॲनालिस केलं, तर त्यावेळेला असं आता बोललं जातं की देशमुख गट असेल, महाडिक गट असेल किंवा सदाभाऊ खोतांचा गट असेल, यांनी सर्वांनी आर्थिक रसद पुरवल्यामुळं ही सगळी मतं विकत घेतली आणि विजयश्री खेचून आणला शेवटच्या टप्प्यातला, असं आता बोललं जातं आहे. आपण याला कसं बघताय? असं आहे, पराभूत झालेल्या माणसानं पराभवसुद्धा दिलखुलासपणे स्वीकारायला पाहिजे. आपली पराभूत झाल्यानंतर द्राक्ष आंबट म्हणणं म्हणजे ते दुसऱ्याचा पराभव आपण न स्वीकारण्यासारखं असतं. राजकारणामध्ये हे का इट इज अ वॉर. आणि हे ज्यावेळेस युद्ध असतं त्यावेळेस युद्धामध्ये आपण काम करत असताना तुम्ही ज्यावेळेस 2 डाव करत असता त्यावेळेस प्रतिडाव होत असतात. आणि अशा पद्धतीचे स्वैर आरोप करायचे, ते का आरोप करायचे? तुमची निष्क्रियता लपवण्यासाठी तुम्ही ते आरोप करताय. वास्तविक पाहता ही सगळी मोठी मंडळी आहेत, कारखानदार मंडळी आहेत. आम्ही हा आरोप करायला पाहिजे जो ते आरोप करतायत धनशक्तीचा. कारण का धनाढ्य कोण आहेत? आमच्याकडे काय आहे? आम्ही असू किंवा सदाभाऊ असतील किंवा सम्राटबाबा असतील किंवा आमचे अन्य असणारे सर्व सहकारी असतील, आमचे CB अप्पा असतील किंवा अन्य असणारे सर्व सहकारी असतील, आम्ही सगळी मंडळी ही सर्वसामान्य माणसांची स्पंदनं ओळखणारी मंडळी आहोत. आम्ही फक्त त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. ही मंडळी ही फक्त वरवरनं फिरली आणि वरवरनं फिरल्यामुळं त्यांना खाली जनतेमध्ये काय चाललेलं आहे कळालं नाही. आणि त्यामुळं हे असणारा हे विजय जो आहे तो विजय आम्ही खेचून आणला. हा विजय जो खेचून आणलेला आहे आणि त्यांचा जो पराभव झालेला आहे, ह्या पराभवाला कुठं ना कुठंतरी एका वेगळ्या वळणानं आपल्यावरचं असणारं हे झालेलं जे काय म्हणजे जो झालेला जी पिछाहट आहे ती लपवायसाठी हा केलेला आरोप आहे. बाकी काय? भाऊ, आपण देशमुख साहेबांचा वारसा सांभाळता. आपण दिल्लीवरून आपल्या गावात भागात दिल्ली वारीचा आता प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. आता सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि आपलाही जिव्हाळ्याचा विषय म्हणजे विधानसभा काही महिन्यात लागणार आहे. पण भाजपमध्ये आता आपल्या जिल्हाध्यक्षांच्यावर सुद्धा आरोप झालेला आहे की या जिल्हाध्यक्षांनी आपल्या भाजपच्या काम केलेलं नाही भाजपचं. तर आपण कसं बघताय? आपण यात अभ्यासून नेतृत्व आहे, आपण कसं बघताय? नाही, 2 बाबी आहेत. एक लक्षात ठेवा,
कही सुनी बातों पे कभी विश्वास नाही रखते. त्यामुळं आपण काय कानानं ऐकलं नसेल, डोळ्यानं बघितलं नसेल तर त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं हे मला म्हणजे माझ्या सुचितेला धरून नाही आहे. मी एवढं सांगेन तुम्हाला की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्या विद्यमान आमदारांनी सगळे षडयंत्र, सगळे हातखंडे अवलंबलेले होते. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, जो निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मिळतो तो निधी त्यांनी वेगवेगळ्या खुशकीच्या मार्गानं, म्हणजे अजितदादांच्या गोटात जायचं, तिथनं हा सगळा निधी आणायचा प्रयत्न करायचा. आणि ज्यावेळेस ह्या असणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना खऱ्या अर्थानं त्यांची गरज होती ह्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पाठिंबा द्यावा. आणि पाठिंबा देऊन जो निधी त्यांना अजितदादांच्या विश्वासानं मिळालेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासानं मिळालेला आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विश्वासानं मिळालेला आहे, त्या विश्वासाला त्यांनी त्यानिमित्तानं पात्र ठरावं. पण दुर्दैवानं त्यांनी त्यावेळेस एक वेगळी भूमिका घेतली. आणि ती भूमिका जी होती ती पूर्णपणे तो म्हणतो राजकीय युटर्न, तशा पद्धतीचा त्यांनी राजकीय युटर्न केला. उबाटा सेनेचं त्यांनी काम केलं. उबाटा सेनेच्या माध्यमातून जे स्वैर आरोप झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्यावरती, उपमुख्यमंत्र्यांच्यावरती, हे स्वैर आरोपसुद्धा या निमित्तानं त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला की ही मंडळी मोठ्या मनानं तुम्हाला सहकार्य करतायत आणि तुम्ही जर त्यांच्या हितशत्रूंची जर समजा जर संगत करत असाल तर हा प्रघात योग्य नव्हे. पण या सगळ्या प्रक्रियेवरती तरीही कुठल्याही पद्धतीची कारवाई न झाल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं जनतेमध्येच असंतोष निर्माण झाला. ही कहणी आणि कथनीमध्ये जो फरक आहे तो फरक किंवा तो बुरखा जो आहे तो बुरखा जनतेनं फाडून टाकला. जनतेचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला ठाम माणसं पाहिजेत, स्वच्छ माणसं पाहिजेत, आम्हाला पारदर्शक माणसं पाहिजेत आणि ज्याच्याबरोबर आहेत त्याच्याशी निष्ठेनं राहणारी माणसं पाहिजेत. आणि त्यासाठी धैर्यशीलचा या निमित्तानं विजय जनतेनं करून दिलेला. भाऊ, लोकसभेचा वार आता सगळ्यांच्या दिशेनं पळायला लागलेला आहे. प्रत्येकानं गुडघ्याला बाशिंग बांधलेला आहे. इव्हन आपल्यालासुद्धा आपणही कित्येक वर्षाला आपण त्यात इच्छुक आहात. काल आम्ही एव्हीएन मराठीशी बोलत असताना, खोत गटावर बोलत असताना सागर खोत यांनी पण असं सांगितलं की आम्ही वाळवा विधानसभेवर आम्ही हक्क सांगणार आहे, आम्ही तिकीट मागणार आहे. मग यासाठी शिराळा मतदारसंघासाठी सत्यजित देशमुख भाऊ कसे बघतात आणि त्यांचं भविष्यातलं उद्दिष्ट काय असणार आहे? दोन बाबी आहेत. एक म्हणजे लोकसभा निवडणूक हे एक वेगळं म्हणजे परिप्रेक्ष्य आहे आणि विधानसभेचं जे असणारं डायनॅमिक्स आहेत ते वेगळे आहेत. लोकसभेला स्थानिक विषय कमी असतात, आणखीन राष्ट्रीय विषय जास्त असतात. त्यामुळे हे राष्ट्रीय विषय आपण व्यवस्थित मांडले, आपल्याला यशस्वी खेचण्यामध्ये आणि नियोजन केलं. कार्यकर्ते मोजकेच होते पण कार्यकर्ते चिवट होते. आज तुम्हाला मला सन्मानानं सांगावं असं वाटतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा पै पावना इथं या निमित्तानं हुडकला आणि धैर्यशील मानेनं मदत करायसाठी सहकार्य केलं. आमचे असणारे जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष आनंदरावजी पवार असतील, सागर मलगुंडे असतील किंवा बाकीचे असणारे त्यांचे सर्व नंदू निळकंठ असतील, आमचे ज्येष्ठ सहकारी सर्व रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत असतील, सागरदादा असतील किंवा सम्राट बाबा असतील किंवा CB आप्पा असतील, या सगळ्या मंडळींनी प्रयत्नांची शिकस्त केली म्हणून आम्ही लोकसभेचं यशस्वी खेचून आणली. पण विधानसभेमध्ये आमचं प्रामाणिक मत आहे की आपण हिथं जशा पद्धतीनं काम केलेलं आहे, हिथं 100% भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी म्हणजे कसोशीचे प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या संदर्भात माझा दावा आहे का, तर निश्चित असणार आहे. त्याचं कारण असं आहे, एवढं धवल अशा पद्धतीचं काम केल्यानंतर मला या निमित्तानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधले आमचे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आहेत बाळ निंबाळकर, त्यांचंसुद्धा इथं या निमित्तानं राजवर्धन निंबाळकर यांचं कौतुक करावं असं वाटतं. आमचे हळवणकर साहेब आहेत, त्यांचं इथं या निमित्तानं सन्मानानं नाव घेणं माझं कर्तव्य बनतं. वेगवेगळ्या पातळीवरती तिथले असणारे सर्व शिरोळमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील किंवा इचलकरंजीमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांचं इथं या निमित्तानं सन्मानानं नाव घेणं गरजेचं आहे. अमलदादा महाडिक असतील, आमच्या शोमिकाताई असतील किंवा वेगवेगळे असणारे सर्व त्या विभागातले सर्व नेते आहेत, त्यांच्या असणाऱ्या संयुक्त सहकार्यानं हा विजय आम्ही खेचून आणलेला आहे. अगदी पन्हाळा शाहूवाडीमधले आमचे सगळ्यांचे नेते विनय कोरे साहेब, म्हणजे तसं बघितलं तर जसं आपण म्हणतो का नाही इम्पॅक्ट प्लेयर IPLमध्ये, तसे इम्पॅक्ट प्लेयर जर कोण असतील तर त्यामध्ये विनय सावकरांचं आपल्याला नाव अग्रक्रमानं घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी जो निर्णय घेतला, धाडस घेतलं, पन्हाळा शाहूवाडीमध्ये तिथल्या असणाऱ्या स्थानिक उमेदवाराला रोखून धरलं. आम्ही इथं या निमित्तानं शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये वल्गना काय झाल्या होत्या,
60,000 65,000 आणि आपण कितीवर त्यांना रोखलं 9,000वरती. म्हणजे खऱ्या अर्थानं बाजीप्रभू देशपांडे जसे खिंड लढवत होते तसे आमचे सर्व मावळे खिंड लढवत होते. आणि म्हणून ह्या सगळ्या मावळ्यांच्या रूपानं उद्याच्या काळामध्ये सुद्धा विधानसभेला आपण निर्णायक अशा पद्धती यशस्वी जिंकणार आहोत. विजय हा 100% महायुतीचा आणि आमच्या असणाऱ्या विचाराचा होणार आहे, आमच्या असणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्याचा होणार आहे उद्याच्या विधानसभेला सुद्धा. भाऊ, आपण सावध भूमिका घेत आहे असं दिसतंय, पण आपण आग्रही भूमिका मांडून उमेदवारी घेणार आहात का? जर दिली तर पदरात तर घेणार आहात, नाहीतर मग आपण काय म्हणतात त्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत असणार आहात? नाही, 2 बाबी आहेत. माझी तुम्हाला सर्व सहकार्यांना सांगावं असं वाटतं, उमेदवारी मागायची नसते. उमेदवारी जनतेतनं त्याची स्पंदनं जी आहेत किंवा तिचे तरंग जे आहेत ते जनतेतनं उमटायला लागतात. आणि माझं प्रामाणिक मत आहे, मी जी सेवा 27 वर्ष केलेली आहे, लोकांना सुद्धा माहीत आहे ना. इथं या निमित्तानं 99 साली मी लढलेलो आहे, पराभूत झालो, मी थांबलो नाही, तिथं लोकांची कामं करत राहिलो. 2004ला पराभूत झालो, मी थांबलो नाही, कामं करत राहिलो. 2007ला मी उपाध्यक्ष असताना माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठी जी काही सरकारी व्यवस्था जी आहे, तुमची भारत निर्माण असेल किंवा अन्य असणाऱ्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून, रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, वेगवेगळी असणारी सार्वजनिक कामं असतील, वैयक्तिक कामं असतील, तुमच्या असणाऱ्या सरकारी नोकऱ्या असतील, देशमुख साहेबांच्या माध्यमातून तर प्रचंड मोठ्या पद्धतीची आपण कामं केलेली आहेत. आणि त्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये सिनियरिटी बघितली, ज्येष्ठता बघितली, तर ज्येष्ठता बघितल्यानंतर हा प्रश्नसुद्धा तुम्ही विचारू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, मी पक्षाच्या मुशीतून जाणारा कार्यकर्ता आहे. मी संघटना सर्वोपरे म्हणजे संघटना माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि मी कुठल्याही पक्षात जिथं असतो त्या ठिकाणी मी संघटनेसाठी माझी असणारी स्वतःची सगळी बाजी पणाला लावतो. आणि म्हणून माझी या निमित्तानं परत एकदा सांगणे, माझे जे वरिष्ठ नेते आहेत, जे निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर मी असणार. भाऊ, आपला निर्णय असा आहे की जे पक्ष सांगेल त्या पद्धतीने आपण निर्णय घेणार आहात. पण आता अलीकडल्या काळामध्ये भाजप हा जातीवादी पक्ष असा बोलला जातो. मग आपण दोन्हीकडे काम केलं, जसं काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे त्याच तळमळीनं भाजपमध्ये काम करतात. तर मग भाजप हा जातीवादी पक्ष अजून का बोलला जातो? कारण भाजप हा पूर्ण तळागाळात आता पोचलेला पक्ष आहे. कसं मला सांगा ना, जातीयवादी कसं म्हणताय तुम्ही? मला सांगा, आज राम मंदिर बांधणं म्हणजे जातीयवाद झाला का? तुम्ही हिंदू आहात ना, किंवा आपले जे समस्त हिंदू आहेत, आणि त्याचबरोबर मशीद जी तिथं बांधली जाणार आहे त्या मशिदीला सुद्धा सर्वतोपरी सहकार्य सरकारच्या माध्यमातून होणारच आहे ना. मला सांगा, ह्या देशामध्ये कुठला जातीय दंगा झाला आहे? आता मला अगदी प्रामाणिकपणे बोलायचे, हा खोटा नरेटिव्ह विरोधक सेट करतायत की जातीयवादी असते तर मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, जगामधले जे सगळे दिग्गज मुस्लिम नेते आहेत किंवा मुस्लिम राष्ट्राध्यक्ष आहेत, अगदी इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष असेल, UAEचा राष्ट्राध्यक्ष असेल, सौदी अरेबियाचा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा कतारचा राष्ट्राध्यक्ष असेल, ही सगळी मंडळी ज्यावेळेस मोदी साहेबांना आपुलकीनं बोलवतात, आपली असणारी कामं, देशातील कामं सगळी मार्गी लावतात आणि मार्गी लावून जर देश समृद्ध होण्यासाठी मदत करत असतील, तर मग आपल्याला भारतीय जनता पक्ष जातीयवादी म्हणण्याचा अधिकार आहे का? आणि माझं प्रामाणिक मत आहे, भारतीय जनता पक्षाचं एक ब्रीद आहे की राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रीयत्व परमोच्च. आणि म्हणून या निमित्तानं आमचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या खोट्या नरेटिव्हला कृपया कुणी बळी पडू नका. या खोट्या नरेटिव्हला बळी पडून आपला देश आपण कमकुवत करतो. आणि देश कमकुवत झाला तर उद्याच्या काळामध्ये देशाच्या अवतीभोवती असणारी ही जी सगळी वेगवेगळ्या पद्धतीची स्पर्धक देश आहेत, ते कुठं ना कुठं तरी आपला लचका तोडायला सुद्धा मागं पुढं बघणार नाहीत. आणि म्हणून देशानं एक चांगल्या पद्धतीचा नेता मोदी साहेबांच्या रूपानं जो निर्माण झालेला आहे, लोकांनीच तयार केलेला आहे. आणि या नेतृत्वाला आपण टिकवायचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. भाऊ, पूर्वी काँग्रेसमध्ये असताना तुमचा कॉन्फिडन्स आणि आत्ता भाजपमध्ये आल्यानंतर कॉन्फिडन्स हा जमीन आसमानाचा दिसायला लागलेला आहे. कारण आपल्याकडं जे आपण पोटतिडकीनं काम इतके वर्ष काम करतात, देशमुख साहेबांचा वारसा आपण इतक्या वर्ष सांभाळतात. आता आपले विरोधक जे असणार आहेत विधानसभेचे, ते इंडस्ट्रियलदृष्ट्या असू देत किंवा त्यांच्या संस्था मोठ्या पद्धतीने आहेत. मग तसं आपण संस्थात्मक जाळ उभा करणार आहात का? आणि इतर वरचे जे येणारे प्रोजेक्ट आहेत ते भागात आणणार आहात का? त्यावर आपला विधानसभेचा मतदार कसा राहतो? 2 बाबी आहे शेट्टी साहेब. मला सांगा, कुणाचा कारखाना आहे म्हणून त्याला आपण आमदार करायचा का? त्या माणसाची आणखीन तुमची वेवलेंथ जमायला पाहिजे.
कारखाना आहे हा प्लस पॉईंट असतो. कारखान्यामुळं तुमच्याकडे शाश्वत रोजगार देऊन ती माणसं तुमच्यासाठी काम करतात. पण माझं प्रामाणिक मत आहे, जो असंघटित माणसांच्या व्यथा समजतो, जो तरुण बेरोजगारांच्या वेदना समजून त्या सोडवण्यासाठी वेळ देतो, जे असंख्य अनेकविध प्रश्न आहेत समाजातले त्यांच्यासाठी वेळ देतो. इंडस्ट्रीयल आउटलुक असणारा माणूस निश्चित पाहिजे का? तर रोजगार एक आपला भाग आहे. पण नुसता रोजगार हा आपला भाग आहे का? रस्ते आहे, पाणी आहे, वीज आहे. आज कैलासवासी देशमुख साहेब आहेत, त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं बाळांनो? सगळ्यात महत्त्वाचं काम केलं म्हणजे डोंगरी भाग म्हणून ह्या शिराळा तालुक्याला एक वेगळी आयडेंटिटी दिली. आणि नुसती डोंगरी भाग म्हणून ह्या शिराळा तालुक्याला दिली नाही, तर डोंगरी भाग म्हणून 43 तालुक्यांना या निमित्तानं डोंगरी भागाच्या ह्या सगळ्या योजनांचे फायदे मिळवून दिले. मोठं काम आहे का नाही? म्हणजे इंडस्ट्री उभारली म्हणजेच नेता बळकट आहे असं म्हणणं मला चुकीचं वाटतं. माझं प्रामाणिक मत आहे की नेता हा असा पाहिजे की त्यानं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं स्पंदन समजायला पाहिजे, व्यथा समजायला पाहिजे, गरीब जनतेच्या असणाऱ्या सगळ्या दुःखामध्ये तो वेळ देऊन त्यांच्याबरोबर समरस राहायला पाहिजे. तो मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आदर्श लोकप्रतिनिधी आणि नेता असतो. आणि एकदा तुम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर समजा तुमच्याकडे काय उद्योग असतील, त्या उद्योगांच्यासाठी तुमचं जे असणारं वेळ आहे आणि जनतेसाठी वेळ आहे, यामध्ये तुम्हाला तफावत करायला लागते आणि होत नाही ते. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे, उद्या जर आम्हाला ईश्वराच्या कृपेनं, जनतेच्या आशीर्वादानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली, निश्चित आम्ही वेळ देणार आहे. इंडस्ट्रीयल आउटलुकसुद्धा ठेवणार आहे. पण इंडस्ट्रीयल आउटलुक ठेवत असताना, बेरोजगारी निर्मूलनासाठी करत असताना आमची जी नाळ आहे ती सर्वसामान्य माणसाबरोबर ती काही तुटून देणार नाही, हे लक्षात घ्या. भाऊ, आता धैर्यशील मानेंचं कॅबिनेट मंत्रीपद मिळेल असंही आता बोललं जाते, मीडियामधनं सांगितलं जातं. आपल्या पुढं आता काय आव्हान आहे, काय आपण कामं घेऊन प्रामुख्याने जे आपण वाड्या वस्त्यांमध्ये फिरलेले आहात, लोकांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहात, तर आपल्याला प्रामुख्याने काय काम येणं अपेक्षित वाटते? काय मला असं वाटतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तरुण आहेत ना, आपल्या देशानं समृद्ध देश आहे. 35 कोट तरुण आपल्या देशामध्ये आहेत. आणि ह्या तरुणांना खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्यांना पैलू पाडायचे, त्यांना वेगवेगळ्या पातळीवरती, माझं तर प्रामाणिक मत आहे, मोदी साहेबांचं हे जे वेगवेगळ्या पातळीवरती तरुणांना शिक्षित करायचं, प्रशिक्षित करायचं किंवा त्यांना टेक्निकल एज्युकेशन द्यायचं, हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम मी विनंती करणार आहे धैर्यशील मानेंना की तुम्ही प्रत्येक अशा तरुणाला की ज्या तरुणाला दुर्दैवानं तो शिकायला कमी असेल पण त्याने टेक्निकल एज्युकेशन घ्यावं. तो वेल्डर होऊन दे, टर्नर होऊन दे, फिटर होऊन दे, वायरमन होऊन दे किंवा अन्य असणाऱ्या सगळ्या किंवा सोलर एनर्जीमध्ये टेक्निशियन होऊन दे आणि त्या माध्यमातून त्याची रोजगाराची संधी मिळणार आहे. ज्याला नोकरी करायची नाही त्याला स्वतःचा उद्योग करण्यासाठी मुद्राच्या माध्यमातून तिथं मदत व्हायला पाहिजे. आज 10 लाखाचं 20 लाख रुपये मुद्राच्या माध्यमातून या निमित्तानं तुमचं असणारं कर्ज देण्याच्या संदर्भातलं नियोजन सरकारचं झालेलं आहे. त्यासाठी अग्रक्रम आम्ही खासदार साहेबांना सांगणार आहे, बँकांच्या मानगुटीवर बसायला लावणार आहे. बाबा आमचा तरुण आहे, या तरुणाला कोणत्या परिस्थितीत रोजगार करायचा नाही, त्याला स्वतःचा उद्योग काढायचा आहे, त्याला मदत व्हायला पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं माझं की माझी महिला माता भगिनी ही लक्षात ठेवा, जननी जन्मभूमीश स्वर्गादवी गरियशी अशी आपली आई असते. आईच्यापेक्षा मोठं कोणी नसतं. त्यामुळं आई असेल, माता असेल, बहीण असेल, ह्या बचत गटांच्या माध्यमातून त्या ज्या कष्ट करतात. आज कन्वर्टीला बांधलेल्या पैशावरती काही पोरं इंजिनियर झालेली मी बघितलेले आहेत शेट्टीसाहेब. आणि त्यामुळं या असणाऱ्या आयांच्या हातामध्ये समृद्धी कशी येईल यासाठी माझा अट्टहास असणार आहे. कामं होत राहतील, रस्ते होतील, पाणी येईल, गटर होतील, बाकीचं होईल. पण माझं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं आज माझ्या बेरोजगार तरुणांना मला न्याय द्यायचा आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचा आहे. ज्याला स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे त्याला त्यानिमित्तानं वेगवेगळ्या पातळीवर उद्योगधंद्याच्या माध्यमातून सपोर्ट करायचा आहे. आणि ज्याला रोजगार पाहिजे त्याला घासून पुसून तासून त्याला तयार करायचं आहे, जगाच्या मार्केटमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि आमच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं उत्थान अत्यंत वेगळ्या पद्धतीनं करून टाकायचं आहे. म्हणजे एक अत्यंत समृद्ध अशा पद्धतीचा लोकसभा मतदारसंघ आपला होऊन जाईल. भाऊ, शेवटचा प्रश्न, आता जे आपल्या विरोधी उमेदवार होते ते शेतकरीचे नेते होते रावजी शेट्टी साहेब, त्यांचाही पिछेहाट झालेला आहे. मग असं आता मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना वाटायला लागले किंवा शेतकऱ्याचा नेता राहिला नाही. मग आपणही शेतकऱ्याचे पुत्र आहात, आपणही शेतकऱ्यांबद्दल तळमळ आहे, आपलीही जाणीव शेतकऱ्यांबद्दल जाणवून येते, तर आपण हे पोरका होऊन देणार आहात का? शेतकऱ्यांबद्दल आपण अशी तळमळ आपली राहणार आहे का? नाही, बेसिक तुम्हाला मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला आम्ही प्रामाणिकपणे शेट्टी साहेबांच्याबरोबर होतो.
म्हणजे आमच्यावरती अनेक पद्धतीचे दबाव आले. आजचे विद्यमान जे खासदार आहेत ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त केली, म्हणजे अगदी 42 दिवस अहोरात्र आम्ही कष्ट केलं, त्या खासदार साहेबांचे आणि आमचे वैयक्तिक संबंध असतानासुद्धा ते झुगारून बाबा आपल्या असणाऱ्या संघटनेसाठी आपल्या संघटनेचा निर्णय झालेला आहे, आपण राजू शेट्टींचं काम करायचं. पण त्यावेळेससुद्धा माझं या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगणं माझं कर्तव्य बनतं. त्यावेळेससुद्धा मी सांगितलं होतं, ज्या कारखानदारांच्याबरोबर तुम्ही उघड दावा केलेला आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही सातत्यानं शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर ह्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर 2 हात केलेले आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू नका. तुमचं असणारं जे एकंदरीत विचारधारा आहे ती डायल्यूट होऊन जाईल. पण दुर्दैवानं त्यावेळेची परिस्थिती होती, त्यांनी तो निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतरसुद्धा आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न केले. नंतरच्या काळामध्ये आमचं प्रामाणिक मत होतं, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्यांचं संयुक्त सदस्यत्व होतं किंवा त्यांचा सहयोग होता, त्यांनी खरं म्हणजे त्यांना राज्यसभेवर पाठवायला पाहिजे होतं. त्यांनी त्यांची शिफारस केली, आमदार केला. तिथंच खऱ्या अर्थानं त्यांची बोळवण झाली आणि तिथं त्यांची फसगत झाली. एकदा का तुम्ही तुमच्या विचारधारेशी कुठेही कॉम्प्रोमाइज केली की जनाधार घटतो. जनाधार घटल्यानंतर परत जी माणसं तुमच्यावरती एका वेगळ्या विश्वासानं येतात ती माणसं हळूहळू दूर जातात, नेत्याला ते कळत नाही. अशा एका निवडणुकीच्या माध्यमातूनच आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलं जातं. आपला एक शेवटचा मैत्रीचा सल्ला म्हणून काय असेल शेट्टी साहेबांना? नाही, आता त्यांनी त्यांची चळवळ जी आहे ती चळवळ चालू ठेवणं हे तर त्यांचं कर्तव्यच बनणार आहे, कारण का शेवटी त्यांचं दायित्व आहे. पण आत्ताचे रिझल्ट्स जे आहेत त्या रिझल्टच्या माध्यमातून त्यांचं मनोबल निश्चितपणे खचलं असणार आहे. शेवटी असं आहे की ज्या भूमीत हरवलेलं असतं त्या भूमीतच आपण शोधायला पाहिजे आणि ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि असं आहे की राजकारण हे कायम असं प्रवाहासारखं असतं. आज एक गोष्ट घडली म्हणून उद्या दुसरी गोष्ट घडणार नाही असं नसतं. त्यामुळं राजकारणामध्ये काम करत राहावं आणि काम केल्यानंतर निश्चितपणे काही ना काहीतरी उमेदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर हे होते भाजपचे नेते आणि देशमुख साहेबांचे वारस असणारे सत्यजित देशमुख भाऊ. त्यांनी एकदम इत्थंभूतपणे AV9 मराठीशी गप्पा मारत असताना सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जे भाजप विधानसभेसाठी सुद्धा ते इंटरेस्टेड आहेत आणि भाजप नेते जे निर्णय घेतील त्या ते समरस राहणार आहेत. आणि त्यांनी मैत्री सल्ला म्हणून राजू शेट्टी साहेबांनाही सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांची संघटनेचं काम इथून पुढे आहे त्या पद्धतीने चालू ठेवावं. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा.